गुंडांशी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस नेत्या आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांना पोलिसांनी गाडीत जबरदस्तीने बसवलं। त्यांच्या भोवती गर्दी उसळली। कार्यकर्त्यांमध्ये संताप वाढला। जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। तेव्हा अनेकांच्या मनात नेमकं काय घडलंय हा प्रश्न पडला। प्रणिती यांना पोलिसांनी पोलीस गाडीत घेऊन जातानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। झालं असं की आज मुंबईच्या दादर परिसरात काँग्रेस पक्षाने एक आंदोलन केलं। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर मोदी सरकारकडून लादण्यात आलेले खटले, काँग्रेसने हे खटले निराधार असल्याचं सांगत सरकारवर लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप केला आहे। आंदोलन तीव्र होत असतानाच पोलिसांनी काही निवडक नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळी त्या नाट्यमय क्षणी प्रणिती शिंदेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांचा विरोध, त्यांच्या समर्थकांची घोषणाबाजी आणि पोलिसांची घाई यामुळे एकच गोंधळ उडाला। या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसचे प्रमुख नेते, खासदार, आमदार, हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते। सोलापुरातून खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रदेश चिटणीस विनोद भोसले आणि राहुल वर्धा यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता।